नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो GS आणि CSATचा पेपर जो आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच UPSC जे आहे संघ लोकसेवा आयोग त्याची पूर्व परीक्षा आहे, दोघांचा जो सिलेबस आहे तो सारखाच आहे। आणि आता अलीकडे काय करून केले तर CSAT जो आहे तो CSAT पर करून काय क्वालिफाइंग करून टाकलेला आहे। आता आपण काय करूया, GSचा पेपर जो असतो आणि CSATचा पेपर कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे, परीक्षेमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीचे नियोजन असायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे। पहिल्यांदा तुम्ही जे पेपर ज्यावेळी जाता, पेपर ज्यावेळी तुम्ही GS आणि CSAT राज्यसेवा पूर्व परीक्षा ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला एका पेपरला 2 तास मिळणार आहेत। पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर तुमचा GS असणार आहे। आता तुमचा अभ्यास कसा देखील असेल, पण सर्वात महत्त्वाचं मित्रांनो काय आहे तर सर्वात महत्त्वाचं कशा पद्धतीने पेपर सोडवायचं हे खूप महत्त्वाचं आहे। प्रोसेस जी आहे ती प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, प्रोसेस समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता यामध्ये आपण प्रश्नांचे प्रकार बघणार आहे। पहिल्यांदा काय करणार आहे, प्रश्नांचे प्रकार बघणार आहे आणि प्रश्नांचे प्रकार बघितल्यानंतर पेपरमध्ये गेल्यानंतर आपण काय करायचं ते बघणार आहे आणि पेपरला जायच्या आधी देखील काय करणार आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपण काय करणार आहे आज बघणार आहे। कृपया तुम्ही पूर्ण व्हिडिओ जो आहे तो लक्ष देऊन बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच काय होईल, फायदा होईल। सुरुवातीला आपण काय, तुम्ही ज्यावेळी प्रश्नपत्रिकेमध्ये जाता, प्रश्नपत्रिका ओपन करता आणि प्रश्नपत्रिकेमध्ये आत जाता, तर प्रश्नपत्रिका बघितल्यावर तुम्ही काय करता तर लक्षात घ्या, पहिला प्रॉब्लेम काय आहे विद्यार्थ्यांचा, सर्वात मेजर प्रॉब्लेम, सर्वात बेसिक एक पहिला नियम लक्षात ठेवायचा की तुम्हाला प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्यांना गडबड असते उत्तर देण्याची, ते प्रश्न आहेत अर्धवट वाचतात किंवा समजून घेत नाहीत, डायरेक्ट ते उत्तरावर उडी मारतात आणि तिथंच काय होतं, त्यांना तोटा सहन करावा लागतो। सर्वप्रथम काय करणं अपेक्षित आहे, परीक्षेला गेल्या गेल्या सर्वात पहिला जो तुमचा असणार आहे अंडरस्टँड द क्वेश्चन। पेपर सॉल्व्ह करताना सर्वात पहिला नियम काय आहे, अंडरस्टँड द क्वेश्चन। आता अंडरस्टँड द क्वेश्चन म्हणजे काय, आता हा एक प्रश्न आहे। पहिली गोष्ट प्रश्न समजायला पाहिजे, प्रश्न समजल्यानंतर पहिल्यांदा काय सांगितलं, तुम्हाला प्रश्न समजायला पाहिजे। दुसरं, त्या प्रश्न ज्यावेळी तुम्हाला समजतं त्याच्यामधील कीवर्ड जे असतात त्या कीवर्ड्सना तुम्ही काय करणं गरजेचं आहे, अंडरलाईन करणं गरजेचं आहे। कीवर्ड्स म्हणजे महत्त्वाचे शब्द, प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामधील काय करायचे महत्त्वाचे शब्द आहेत त्यांना तुम्ही अधोरेखित करणं खूप गरजेचं आहे। नुसतं तुम्ही गेलाय आणि प्रश्न वाचला उत्तर सोडायला नाही, तुमचा पेपर स्वच्छ नसायला पाहिजे, त्याच्यावर मार्किंग असायला पाहिजे। प्रश्नपत्रिकेवर तुम्ही काय करा, तिथे गेल्यावर कीवर्ड जे असतात कीवर्ड्स त्याला मार्क करा। हे का सांगतोय तुम्हाला, पहिला मुद्दा, ज्यावेळी तुम्ही प्रश्न वाचता, समजा तुम्हाला विधान दिलं असेल 2013 राज्यसेवा पेपर आहे, तो पेपर जाऊन बघा तुम्ही, त्या पेपरमध्ये तुम्हाला दिसेल 2013 2014 कोणता पेपर काढून बघा, काय अडचण नाही। एक शास्त्रज्ञाचं नाव दिलेलं आहे आणि पुढं असं म्हणालेलं आहे की त्याला या वर्षी त्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। फक्त त्यांनी काय केलेलं, केमिस्ट्रीच्या जागी फिजिक्स घातलेलं, म्हणजे या शास्त्रज्ञाला नोबेल जो आहे तो कोणत्या कशामध्ये मिळालाय, केमिस्ट्रीमध्ये मिळालाय, पण त्यांनी केमिस्ट्री जागी त्या विधानामध्ये फक्त फिजिक्स घातलेलं, पदार्थ विज्ञान घातलेलं। आणि विद्यार्थ्यांना काय म्हणते, उत्तर द्यायची गडबड असते, ते काय करतात, प्रश्न वाचताना डायरेक्ट उत्तर यांना नोबेल मिळालेलं असं म्हणून ते काय करतात, मार्क करून टाकतात आणि तिथंच विद्यार्थ्यांचा काय झालेला आहे, फसलेले आहेत विद्यार्थी। तर ते लक्षात ठेवा, तू ज्या विद्यार्थ्यानं व्यवस्थित कीवर्ड्सला मार्किंग केलेलं आहे त्या विद्यार्थ्याचे चुकत नाही, कारण त्याला माहित आहे नोबेल, पण नोबेल कशातलं विचारले परीक्षेमध्ये, हे पदार्थ विज्ञान आहे का रसायनशास्त्र आहे। तुम्ही ज्यावेळी अधोरेखित करता त्यावेळी तुम्हाला कळतं इथं फसवण्याची शक्यता आहे। सर्वात पहिला नियम जो आहे पेपर सोडताना प्रश्न आहे तो समजावून घेणे आणि त्याचे कीवर्ड जे असतात ते कीवर्ड्स काय करायचे, अंडरस्टँड जे आहे ते अंडरस्टँड करून घ्यायचे। आता हे ज्यावेळी सोडवायला चालू करता तुम्ही पेपर, प्रश्न समजून घेता, कधी पण लक्षात ठेवा आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत, तर 2 मार्क्सला एक प्रश्न आहे, 2 तास आहेत आपल्याकडं। 2 तास असल्यामुळं साधारणपणे अर्ध्या तासामध्ये 25 ते 30 प्रश्न झाले तरी पण आपल्याला चालू शकतं। त्यानंतर तुम्हाला वेळ भरपूर आहे, वेळ चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे, खूप चांगला वेळ आहे, 2 तास म्हणजे भरपूर वेळ आहे। पेपर लवकर संपवण्यापेक्षा त्या पूर्ण 2 तासाचं युटिलायझेशन कसं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे। आता काय आहे, तुम्ही ज्यावेळी प्रश्न समजून घेता, तुम्हाला पहिला नियम सांगितला अंडरस्टँड द क्वेश्चन, प्रश्न आहे तो प्रश्न समजून घ्यायचं आणि मार्क द कीवर्ड्स ऑफ दॅट क्वेश्चन। कीवर्ड्स जे असतात महत्त्वाचे, जे अधोरेखित शब्द आहेत ते अधोरेखित शब्द बघायचे आणि मगच उत्तराकडे जायचं आहे। महत्त्वाचे शब्द अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला जे फसवण्यात येणार आहे किंवा ट्रिकी जे क्वेश्चन असणार आहेत त्यामध्ये इथंच काय होणार आहे, फसवलं जाणार आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं। हा पहिला नियम झाला। पेपर सोडवायला चालू केल्यानंतर तुम्हाला 2 तास मिळालेले आहेत। 2 तास काही मुलं काय करतात, पहिला प्रश्न सोडवला लगेच मार्क करतात, लगेच काय करतात, बबल करतात। जर तुम्ही कंबाईनचं जर पेपर सोडत असाल, तुमची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे, कंबाईनची स्ट्रॅटेजी असणार आहे ती वेगळी असणार आहे। पण राज्यसेवेला तुम्हाला 2 तास मिळालेले आहेत, तुम्ही या राज्यसेवेच्या पेपरमध्ये एक 10 15 20 प्रश्न सोडवत गेला, ज्यावेळी 10 ते 15 प्रश्न सोडवत त्यावेळी डोकं असतं, ते डोकं काय होतं, डोकं थोडं स्थिर व्हायला चालू होतं
आणि डोकं आहे ते डोकं काय होतं, स्थिर व्हायला चालू होतं, डोकं थोडंसं हळूहळू स्लो व्हायला देखील चालू होतं. मग ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की 10-12 प्रश्न जे आहेत मी कीवर्ड मार्क करून खूप व्यवस्थित त्याची उत्तरं प्रश्नपत्रिकेने मार्क केले आहेत, असं एक 10-12-15 प्रश्न झाल्यानंतर मग काय करा, मग उत्तरपत्रिका जी आहे त्या उत्तरपत्रिकेवर काय करा, तुम्ही ते जेवढे प्रश्न झाले 15-20 काय असतील ते त्याला काय करा, मार्किंग करून घ्या, शांत चित्तानं मार्किंग करून घ्या. इथं बघायचं 1, इथं मार्क करायचं 1, इथं 2, प्रश्नपत्रिकेमध्ये 2 बघायचं, प्रश्न क्रमांक 15, प्रश्न 15, अशा पद्धतीने मार्क्स करून मार्किंग जे आहे ते बबलिंग म्हणूया आपण त्याला, ते बबलिंग करून घेणं अपेक्षित आहे. तुम्ही कशामध्ये, तुमच्या OMR शीटवर तुम्ही काय करता, एक प्रश्न सोडवता, परत जाऊन तिथं मार्क करता, दुसरा प्रश्न सोडवता, परत तिथं जाऊन मार्क करता. हे जे बबलिंग करता म्हणूया आपण, पहिला प्रश्न सोडवला, दुसरा सोडवला, तिसरा सोडवला, लगेच बबलिंग करत तुम्ही जात असाल, याचा फायदा कधी होईल तुम्हाला, कंबाईनच्या वेळ कमी असेल तर ठीक आहे, इथं तुम्हाला वेळ चांगला मिळणार आहे, 2 तास आहे तो वेळ चांगला आहे. त्यामुळे तुम्ही 10-15 सोडवला, ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल स्लो डाऊन होत आहे, ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्लो डाऊन होत आहे, त्यावेळी प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही उत्तरांना मार्किंग करून घ्या आणि मग नंतर 15-20 प्रश्न जे असतील ते काय करा, तुम्ही डायरेक्ट OMR शीटवर उत्तरपत्रिकेवर मार्क करून घ्या. याच्यानं काय होईल, शांत चित्त राहील आणि स्थिर राहून तुम्ही काय कराल, प्रश्नपत्रिका जे आहे ते सोडवाल. कारण आपल्याला इथं 2 तास मिळणार आहेत, पेपर सोडवायची गडबड करायची नाही आहे, हा पहिला मुद्दा. आता हे तुम्हाला सांगितलं 2 तास आहे, साधारणपणे 2 तास असतील तर अर्ध्या तासामध्ये 25 ते 30 प्रश्न जरी झाले तरी पण भरपूर आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. पुढच्या अर्ध्या तासामध्ये 25-30 झाले, 30-30चा जरी स्लॉट केला तरी पण तुमचं बऱ्यापैकी 15 मिनिटं आधी पेपर संपणार आहे. त्यामुळे गडबड करायची नाही आहे, पहिल्यांदा एक 10-15-20 प्रश्न सोडवायचे आहेत. पण फक्त हे कशासाठी सांगतो, मला राज्यसेवा पूर्व परीक्षा GS साठी सांगतोय मी, कोणत्या पेपर 1 साठी सांगतोय. सामान्य काय कसं असतं सांगतो तुम्हाला. तुम्ही जर कंबाईनच्या परीक्षेला गेला तर तुम्हाला वेळ कमी असतो, 1 तास असतो, त्या 1 तासामध्ये 100 सोडवायचे असतात. तिथं फास्ट सोडवायला लागतं, तिथं स्ट्रॅटेजी तुमची वेगळी असणार आहे. इथं कायम लक्षात ठेवा, 15 ते 20 सोडवा आणि मग नंतर त्याचं बबलिंग करा राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये. पुन्हा एकदा सांगतो, आता हे जे प्रश्नपत्रिका असणार आहे तुमची, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न आहेत, ते प्रश्नांचे काही प्रकार आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला पहिला मुद्दा सांगितला की अंडरस्टँड द क्वेश्चन अँड मार्क द कीवर्ड्स. कीवर्ड जे असतात ते कीवर्ड्सला तुम्ही मार्क अधोरेखित करून घेणार आहे, ठीक आहे. दुसरा मुद्दा सांगितला, तुम्ही 15 ते 20 प्रश्न सोडवलं आणि ते काय करणार आहे, तुम्ही बबलिंग करणार आहे, कशामध्ये, OMR शीटवर तुम्ही काय करणार आहे, ते डार्कन करणार आहे. हे दुसरा मुद्दा सांगितला. तिसरा मुद्दा, आता आपण जेव्हा प्रश्नांकडे जातो आणि प्रश्नामध्ये प्रश्न सोडवतो तेव्हा तिसरा मुद्दा बघा काय आहे. जर समजा तुम्ही 15वा प्रश्न सोडवला असेल आणि तुम्ही नंतर विचार करण्यासाठी जर ठेवला, तो प्रश्न जो असेल तो नंतर विचार करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल समजा हा 15 नंबर क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये, हा 16 नंबर क्वेश्चन आहे आणि तुम्ही नंतर विचार करण्यासाठी जर ठेवला, कधी कधी होते आपण नंतर विचार करू, नंतर याच्यावर येऊया, तर लक्षात ठेवा त्याच्यावर काय करायचं आहे, मार्किंग करायचं आहे. त्या प्रश्नावर काय करणं अपेक्षित आहे, तुम्ही त्या प्रश्नावर काय करणं गरजेचं आहे, मार्किंग जे आहे ते मार्किंग करा. तुम्ही कोणत्याही पद्धतीचं त्यावर मार्किंग करून घ्या, असं सिंगल करा वाटल्यास, तुम्ही आधी ठरवायचं मी मार्किंग करणार, हा मी पण. कारण काय होतं, प्रश्नपत्रिका जी आहे ते साधारणपणे आता अलीकडे प्रश्नपत्रिका सोप्या आलेल्या आहेत, साधारणपणे 45 पानं तरी कमीत कमी असणार आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ज्यावेळी तुम्ही कोणतं प्रश्न मागे सोडलेला आहे बघण्यासाठी असं बघायला चालू करता, लवकर सापडण्यासाठी आपण काय करणार आहे, एखादं मार्किंग जे आहे ते मार्किंग करून घेणार आहे. त्या प्रश्नावर काय करा, मार्किंग करा, असं, ठीक आहे. मग ज्यावेळी तुमचा पूर्ण पेपर होईल, बघा मी काय सांगलो, पहिला मुद्दा सांगितला तुम्ही अंडरलाईन द क्वेश्चन, इम्पॉर्टंट कीवर्ड्स ऑफ दॅट क्वेश्चन सांगितलं, त्या प्रश्नामधले महत्त्वाचे कीवर्ड जे तुम्ही मार्क करून घेतलं. दुसरा मुद्दा सांगितलं तुम्हाला 15 ते 20 सोडवायचे आणि मग इकडं घेतला तर जास्त चांगलं. काय होतं, चुका होऊ शकतात, शांत चित्तानं तुम्ही OMR शीट सोडू शकता, बबलिंग करू शकता. तिसरा मुद्दा, तुम्ही काय करा, एखादा प्रश्न तुम्ही नंतर विचार करण्यासाठी, कधी कधी होतं आपल्याला की नंतर विचार करण्यासाठी, त्यावेळी काय करायचं, त्याला काय करा, तुम्ही त्याला मार्क करा, कोणतंही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचं मार्किंग करणार आहे. हा 15वा प्रश्न आहे, ठीक आहे, मी त्याला काय केलं, एक मार्क केला, असं ओढलं त्याला. कारण ज्यावेळी तुम्ही पेपर पूर्ण करणार आहे त्यावेळी सापडत नाही लवकर, किंवा OMR शीटमध्ये पण गडबड होऊ शकते, OMR शीटमध्ये मार्क करताना गडबड होऊ शकते. त्यामुळे इथं प्रश्नपत्रिकेमध्येच काय करायचं, मार्क करून ठेवायचं. ज्यावेळी तुमचं पूर्ण पेपर होईल, पूर्ण पेपर झाल्यानंतर समजा तुमचे 10 प्रश्न राहिले सोडवायचे, तुम्ही नंतर विचार करण्यासाठी ठेवलाय, मग ते शोधायला चालू केला, तुम्हाला सापडला, हा प्रश्न मी 15वा काय केलेला, नंतर विचार करण्यासाठी ठेवलेला, इथं मार्किंग तुम्ही अशा पद्धतीचं केलाय. ज्यावेळी तुम्ही ते सोडवाल लगेच इथं काय करा, असं डबल मार्किंग करून टाका, ठीक आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला परत ते 15 प्रश्न जे असतात, 15 प्रश्न आपण जे 15 नंबरचा प्रश्न आहे त्या 15 नंबरचा प्रश्न बघायची गरज नाही आहे का, कारण डबल मार्किंग आले म्हणजे काय, मी पहिल्यांदा मार्किंग केलं त्यावेळी विचार करण्यात ठेवलं, डबल मार्किंग केलंय म्हणजे काय, ते सोडवून झालेलं आहे. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा पेपर पूर्ण सोडवताना.
हे झालं एक साधारणपणे ढोबळ मारणं. तिसरा मुद्दा सांगितला तुम्हाला कशा पद्धतीने जायचं. आता आपण काय करणार आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळी तुम्ही पेपर सोडवायला चालू करता, प्रश्नपुस्तिकेमध्ये जीएस मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहे. साधारणपणे ढोबळ मारण जर बघितला प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रकारचे प्रश्न असतात आपल्याला. एक आहे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. म्हणजे काय बघा, स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय, तर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला असतो आणि त्याचं अमुक उत्तर जे आहे ते द्यायचं असतं. 1 2 3 4 जे आहे ते 1 2 3 4 मधलं कोणतेही उत्तर जे आहे ते कोणतेही उत्तर असू शकतं. हे पहिलं जे आहे ते पहिलं प्रकार. प्रश्नाचा पहिला प्रकार सांगितला तुम्हाला. पहिला प्रकार म्हणजे काय, तर आपण प्रश्नांचा पहिला प्रकार बघताना बघूया स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतं. काय त्यामध्ये जास्त काय नसतं, तुम्हाला डायरेक्ट येईल न येईल तुम्ही काय करायचं ते आन्सर देऊन टाकणार आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. प्रश्न जे असतात त्या प्रश्नाचा दुसरा प्रकार, यामध्ये विधानं दिलेले असतात. विधान काय दिलेले असतात, विधानं दिलेले असतात आणि त्या विधानं देऊन पुढे विचारलेलं असतं. काय विचारलेलं असतं, योग्य किंवा अयोग्य असं विचारलं असतं. 2 शब्दांचा वापर केलेला असतो, योग्य अयोग्य विधान शोधा म्हणून. हा दुसरा प्रश्नाचा प्रकार आहे. प्रश्नाचा प्रकार आहे. काय करायचं, हे प्रश्न सोडताना कसं सोडवायचं. आपण एक साधारणपणे जीएसचा कोणताही एखादा पेपर जर बघितला तुम्ही, तुम्हाला विधानं दिसतील, योग्य कथन किंवा विधानं जे आहेत ते विधानं दिसतील तुम्हाला. आता इथं बघूया, विधान योग्य आहे का अयोग्य आहे. आता गडबड करायची नाही, परीक्षेमध्ये काय होतं, गडबड आहे ती गडबड होती. आता इथं बघू आपण योग्य विधान. आता विधान देताना समजा त्यांनी अ, ब, क आणि ड अशी विधानं जर दिली असतील आणि यापैकी कोणतं विधान योग्य आहे असा जर प्रश्न पडला असेल किंवा अयोग्य आहे असा प्रश्न पडला असेल, काही पण असेल, तुम्ही आता पहिला मुद्दा सांगितलेला आहे. काय सांगितलेला, पहिला मुद्दा तुम्हाला सांगितलेला आहे, प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही काय करायचं, विधानं वाचून घ्यायची. जर ते विधान योग्य असेल तर ते विधान वाचल्यावर त्याच्यासमोर टिक करा, योग्य विधान आहे. जर तुम्हाला विधान अयोग्य वाटत असेल तर विधानासमोर टिक करा, अयोग्य आहे. जर एखादं विधान योग्य वाटलं तर तुम्ही समोर टिक करा, अयोग्य वाटलं तर टिक करा. ज्यावेळी हे टिक करता तुम्ही, म्हणजे त्यावर चिन्ह लावता, बरोबर चिन्ह किंवा चूक चिन्ह, फुली मारता, याचा अर्थ काय, हे विधान तुम्हाला योग्य वाटलंय, हे अयोग्य वाटलंय, हे योग्य वाटलंय, काय असेल तसं, परिस्थिती कशी असेल तशी तुम्ही मार्किंग केलं. मार्किंग केल्यानंतर मग मित्रांनो लक्षात ठेवा मी काय सांगलोय, असं विधान आहे, विधानाचं मार्किंग केल्यानंतर मग तुम्ही काय करायचं, प्रश्नात काय विचारलंय प्रश्नामध्ये जायचं, मग तिथं अयोग्य विचारलंय काय अयोग्य विचारलंय बघायचं आणि मग त्याला गोल करायचं. योग्य विचारलं असलं तर हा योग्य विचारलेलं आहे, योग्य म्हणजे उत्तर काय असणार आहे, अ आणि क असणार आहे. मगच तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये, ठीक आहे, मार्क करण्याच्या आधी प्रश्नपत्रिकेमध्ये 1 2 3 4 पैकी अ आणि क कुठं आहे त्याला मार्क करा. हा हे विधान काय आहे, योग्य आहे असं मार्क करा. किंवा परत हे असं मार्किंग करून घ्या विधान. आणि समजा त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय अयोग्य विचारलं असेल तर तुम्ही काय उत्तर असणार तुमचं, ब आणि ड. हे सारखं बघायचं. इथं अयोग्य म्हटलंय, अयोग्य ब आणि ड आहे, चला ब आणि ड उत्तर आहे. हे ज्याला जमतं, प्रोसेस ज्याला जमतं, त्याचे सिली मिस्टेक्स जे असतात ते सिली मिस्टेक कमी होतात. पेपर कधी पण स्वच्छ नसायला पाहिजे. पेपरवर मार्किंग्स जे असतात ते मार्किंग्स असायलाच पाहिजे. लक्षात घ्या. याच्या पुढे जाऊन काय होईल, विधान योग्य आहे अयोग्य आहे हे तुम्ही मार्किंग करत असाल त्यावेळी याच्या पुढे जाऊन काय होणार आहे, पुढचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. काय होऊ शकतं बघा, तुम्ही काय करू शकता, कधी कधी काय होतं उत्तरामध्ये तुमचं हे उत्तर समाविष्ट नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारले परीक्षेमध्ये योग्य विधान कोणतं असं जर विचारलं असेल आणि तिथं उत्तर असतं, 2 उत्तर असतात समजा, अ आणि ड असतं आणि तुम्हाला दिसेल मग तुम्ही कन्फर्म करू शकता की उत्तरामध्ये अ हे विधान बरोबर आहे, आपल्याला कन्फर्म माहिती आहे. म्हणजे आपलंच काय ते वाचण्यात काय झालेलं आहे, चूक झालेलं आहे. आणि हे विधान असताना सुद्धा बेसिक नियम जो आहे आपला कीवर्ड्सचा, तो कीवर्ड्सचा नियम अजिबात विसरायचं नाही. तुम्ही कीवर्ड्स असतात त्यांना अधोरेखित करायचं, विधान जरी असले तरी. पुन्हा एकदा विधान, दुसरा प्रकार बघितला आपण प्रश्नांचा, योग्य आणि अयोग्य विधान विचारतात. विधानांचा प्रश्न असतो, विधानं दिलेले असतात, विधान वाचायचं, कीवर्ड्सला मार्किंग करायचं, टिक करायचं समोर. योग्य असेल तरी योग्य तुम्हाला काय वाटतंय ते, म्हणजे तुमच्या अभ्यासाप्रमाणे, आणि नंतर मग परत एकदा जाऊन प्रश्न बघायचं, योग्य विचारलंय का अयोग्य, कन्फर्मेशन करायचं आणि मग काय करायचं, उत्तर द्यायचं. हा झाला दुसरा प्रकार. कशाचा, दुसरा प्रश्नांचा. तिसरा प्रकार आहे, त्या तिसऱ्या प्रकारामध्ये काय केलेलं असतं, क्रम विचारलेलं असतं. तिसऱ्या प्रकारामध्ये काय विचारलेलं असतं, क्रम विचारलं असतं. आपण तिसरा प्रश्न इथं तुम्हाला दिला, त्याचे काही उत्तरं जे आहेत ते उत्तरं तुमच्या वानगी दाखल काय केले तिथं दाखवलेले आहेत, लक्षात ठेवा. आता यामध्ये क्रम विचारले म्हणजे काय बघू आपण. आता इथं एक जुना आपली एक प्रश्नपत्रिका आहे, एक जुनी प्रश्नपत्रिका आहे. त्या जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न आहे, तो कोणताही प्रश्न घेऊया, योग्य क्रमानुसार लावा किंवा कालानुक्रम लिहा, अशा प्रकारचा तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा प्रकार झाला प्रश्नांचा. काय, कालानुक्रम, किंवा आपण त्याला म्हणून कसला प्रश्न म्हणूया, क्रम.
आता हे क्रम विचारल्यानंतर फॉर एक्झाम्पल समजा इथं अशी उत्तर आहेत 1 2 3 4 हा क्रम जे आहेत हा तिसऱ्या प्रकारचा प्रश्न झाला. काय विचारतात त्यामध्ये क्रम विचारतात. आता इथं आपण 2018चा एक पेपर जो आहे त्या पेपरमधले काही काय करूया एक प्रश्न आहे तो डिस्कस करूया. इथं काय सांगितलंय योग्य क्रमानुसार लावा, राज्यांची निर्मिती योग्य क्रमानुसार लावा असं हा प्रश्न आहे आणि त्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. कोणकोणते? मिझोराम, नागालँड, मेघालय, महाराष्ट्र. मिझोराम, नागालँड, मेघालय आणि महाराष्ट्राचे 4 ऑप्शन्स आहेत. अ ब क ड असे 4 ऑप्शन्स आहेत. आता यामध्ये काय होतं बघा, काही लोकांना माहित असेल बाबा महाराष्ट्राची निर्मिती ह्या 3 नॉर्थ ईस्टच्या राज्यांच्या आधी झाली असं माहित असेल तर ती लोक काय करतील, हा ह्या दोन्हीपैकी एक आहे, पण उरलेलं माहित नाही आपल्याला. उरलेलं जे आहे ते उरलेले कुठं हा ऑप्शन्स आहेत माहित नाही आपल्याला. फक्त आपल्याला एक माहित असतं, हा 100% महाराष्ट्राची निर्मिती या राज्यांपेक्षा आधी झालेली आहे हे माहित असतं. मग काय करणार तुम्ही लगेच पेपरमध्ये जे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इथं काय करायचं आहे असं मार्किंग करायचं आहे. मी परत एकदा सांगतो, प्रश्नपत्रिका कोरी ठेवायची नाही, मार्किंग करायचंच लक्षात ठेवा. प्रश्नपत्रिका कोरी ठेवून काय करणार आहे, मार्क्स येणं महत्वाचं आहे. मार्किंग केला तुम्ही ड हां, मग तुम्हाला कळेल सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असेल याची जर खात्री असेल तुम्हाला कळेल ह्या दोन्हीपैकी एक उत्तर आहे. म्हणजे तुमची चुकण्याची शक्यता कमी झाली, बरोबर येण्याची शक्यता 50% झाली. लक्षात घ्या, क्रम विचारलेला आहे. कधी कधी काय होईल तुम्हाला असं माहित असेल की हा बाबा महाराष्ट्र राज्य जे आहे ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे ती नागालँडच्या आधी झालेली आहे असं तुम्हाला माहित आहे. काही लोक म्हणतील की महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि नागालँड ऑप्शनमध्ये ब आहे. ठीक आहे, मग इथं तुम्हाला एवढंच माहित आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती नागालँड राज्याच्या आधी झालेली आहे एवढंच माहित आहे. हा दुसऱ्या विद्यार्थ्यांचा प्रकार झाला. पहिल्या विद्यार्थ्यांचा प्रकार त्यांना माहित आहे त्या सगळ्या राज्यांच्या आधी काय महाराष्ट्र निर्मिती झाली असं काही लोकांना माहित आहे. त्यांचं काय झालं, त्यांना उरलेलं काहीच माहित नाही क्रम, पण हेच क्रम माहित आहे म्हणजे दोन्हीपैकी एक आहे. अशा वेळी तुमची बरोबर येण्याची शक्यता किती आहे, 50% आहे. मग हा प्रश्न सोडायचा नाही आहे, लक्षात ठेवा. गेसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. गेस करावंच लागतं. तुम्ही अधिकारी होणार आहे, थोडंसं तुम्हाला लॉजिक लावावंच लागतं. लक्षात ठेवा, नुसतं पाठ केला रट्टा मारला तुमचा काही उपयोग होणार नाही. इथून पुढे लेखी परीक्षा आहे, असले जे रट्टू पोपट आहेत ते परीक्षेतून बाहेर फेकले जाणार आहेत. लक्षात घ्या, खूप चांगला निर्णय आहे MPSCचा. लेखी परीक्षेचा निर्णय खूप चांगला निर्णय दिलेला आहे त्यांनी. क्लास 1 अधिकारी जर असेल आणि त्याचं ओपिनियन किंवा त्याचं रायटिंग स्किल खूप मॅटर करतं, तसं लक्षात ठेवा. इथं आता तुम्ही लॉजिक वापरायचं आहे. या दोन्हीपैकी एक आहे, हे प्रश्न सोडायचं नाही, इथं गेस करणार आहे. दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी असेल त्याला माहिती आहे बाबा महाराष्ट्र आधी आहे, ठीक आहे, महाराष्ट्र नंतर नागालँड आहे, म्हणजे त्याला माहित आहे ड आणि ब आहे, पण यांचं काय खात्री नाही. त्याला असं वाटत आहे की ही नॉर्थ ईस्टची राज्य जी आहेत आधी पण असतील किंवा नंतर पण असतील, असं पण असेल. त्यानं काय करायचं, त्यानं मग त्याचं अवघड आहे बघा. ड आणि ब इथं पण आहे, ड आणि ब इथं आहे, इथं पण ड ब दिले, इथं पण ड ब दिले. ठीक आहे, समजायलंय ना. मग त्यानं काय करायचं, हां हे गेलं, आपण पुढचा ऑप्शन बघूया. मग हां यातलं मिझोराम जे आहे ते आधी आहे का नंतर आहे. ठीक आहे, मिझोराम. मग तो विचार केला मिझोराम जे आहे ते नंतर आहे असं त्याला वाटलं तर मग काय करू शकतो, तो 4 मधलं काय करू शकतो, हा ऑप्शन ड ब इथं आहे. लक्षात घ्या, त्याला एवढंच माहित होतं नागालँडच्या आधी महाराष्ट्र, एवढंच माहित होतं. मग त्याला 4 ऑप्शनकडे त्यानं काय केलं, मार्किंग केलं. अरे 4 मला एक सारखं, कारण तुम्हाला अधोरेखित करायला सांगितले, पण त्याला नंतर असं माहित होतं हां मिझोराम ऑप्शन जे आहे ते मिझोराम नंतर येऊ शकतं. त्याचं काय होईल, त्याचं एकतरी हे उत्तर वाटेल त्याला, किंवा त्याला उत्तर काय वाटेल हे वाटेल. ह्या दोन्हीपैकी काय करेल, तो मार्किंग करेल. म्हणजे त्याची देखील बरोबर येण्याची शक्यता जी आहे ती 50% आहे. ज्याला सगळे 4 ऑप्शन माहिती आहेत त्याचा काय प्रश्नच नाही. म्हणजे काय होईल, असा एखादा व्यक्ती असेल त्याला माहिती आहे मिझोराम ह्यात सर्वात शेवटी आहे, मग त्याची तो काय करेल, ह्या दोन्ही आहे ह्या दोन्हीपैकी एक मार्क करेल. उत्तर बरोबर हे आहे. पहिल्या केसमध्ये काय झालेलं, महाराष्ट्र आधी माहित होतं, त्याचा ह्या 2 पैकी एक तो मार्क करणार. ही पहिली केस होती विद्यार्थ्याची. दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी होता, त्याला हे शेवटी आहे मिझोराम माहित होतं, ह्या दोन्हीपैकी तो एक आहे, त्याला माहित होतं उत्तर. म्हणजे त्याची सुद्धा 50% बरोबर येण्याची काय शक्यता आहे. पण परत एकदा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, मार्क करणं अपेक्षित आहे. मला माहित आहे महाराष्ट्रात आहे, मी महाराष्ट्र असं मार्क करून घेणार. नंतर मग ह्या दोन्हीपैकी एक कोणता आहे ते मी काय करणार आहे, गेस करणार आहे. जर मला येत नसेल तर, आणि समजा येत असेल तर काय करायचं, तर समजा मला सगळंच येते, हां महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र नंतर हे राज्य इथं मार्क करायचं, नंतर वर बघायचं कोणता राज्य इथं मार्क करायचं, अशा पद्धतीने मार्क. आणि सगळं वर मार्किंग ज्यावेळी होईल त्याच वेळी सोडवायला घ्यायचं. येतंय म्हणजे काय गडबडी तिथं गोल मार्क करून पुढे जायचं नाही. पूर्ण मार्किंग तुमचं शेवटपर्यंत व्हायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक याला काय करायला पाहिजे, मार्क करायला पाहिजे. असं करणं अपेक्षित आहे. मग तुम्ही उत्तर, हां बाबा हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे. हा झाला प्रश्नांचा तिसरा प्रकार. याच्यामध्ये काय बघतो आपण, क्रम बघतो. आता प्रश्नांचा काय करणार आहे, चौथा प्रकार जो बघणार आहे तो म्हणजे कोणता आहे, जोड्या जुळवा.
चौथा प्रकार कोणता आहे? जोड्याजुळा. आता जोड्याजुळाचा प्रश्न ज्यावेळी बघणार आहे त्यावेळी तुम्हाला माहित आहे इथं अ ब क ड असे ऑप्शन्स असणार, इथं 1 2 3 4 ऑप्शन्स असणार. आता इथं हा जो जुना पेपर आहे यामध्ये काही काय आहेत, लेखक आहेत आणि इकडं पुस्तकं दिलेत असा एक प्रश्न आहे, तो समजू आपण, उदाहरण घेऊ. किंवा एखादं इथं नदी आहे त्याच्या इथं उपनद्या आहेत असं पण असू शकतं. लेखक असू शकतं, पुस्तक असू शकतं, नदी असू शकतं, उपनद्या असू शकतं, काही देखील असू शकतं. एखादा आपण प्रश्न घेऊया कोणता तरी. आता याच्यामध्ये समजा हा प्रश्न आहे जोड्या लावा, प्रश्न परीक्षेला पडलेला. याचा पहिला हा जो जोड्या लावा आहे इथं ऑप्शन आहे शशी थरूर. काय ऑप्शन आहे? शशी थरूर जे आहे ते शशी थरूर ऑप्शन आहे. आता इथं लेखक आहेत आणि इथं पुस्तक आहेत, उदाहरण दाखल घेतोय मी आणि त्याचं उत्तर आहे, म्हणजे याचं उत्तर समजा इथं 4 काय आहेत पुस्तकांची नावं जी आहेत ती नावं लिहिलेली आहेत. इथं द एरा ऑफ डार्कनेस म्हणून पुस्तकाचं नाव आहे, द एरा ऑफ डार्कनेस पुस्तकाचं नाव आहे. आता काही लोकांचं काय होईल बघा, काही लोकांना माहित असेल शशी थरूर माहित असतील, काही लोकांना रघुराम राजन दुसरं नाव आहे. ठीक आहे, याचं ऑप्शन जे आहे ते आहे आय डू व्हॉट आय डू. आता इथं जे बघा असे 4 ऑप्शन्स आहेत इथं प्रत्येक प्रश्न. आता इथं समजा एकाला माहिती आहे बाबा हा ह्याचं उत्तर जे आहे ते 4 आहे असं एखाद्या व्यक्तीला माहित असेल, काय याचं उत्तर जे आहे ते 4 आहे माहित आहे, द एरा ऑफ द डार्कनेस. किंवा कोणतंही प्रश्न घ्या त्याचं उत्तर पहिल्याचं 4 आहे. काय करायचं ज्यावेळी तुम्हाला फक्त एकच माहित असतं, कधी कधी आपल्याला परीक्षेत काय होतं एकच माहित असतं, तर हा याचं उत्तर हे आहे. इथं काय करायचं प्रश्नपत्रिकेमध्ये त्याला असं मार्क करून घ्यायचं, अचं उत्तर चौथं. प्रश्नपत्रिकेमध्ये मार्क करून घ्यायचं. आता अचं उत्तर 4चे 2 ऑप्शन आहेत ना, असे मार्क केलं. असं ज्यावेळी मार्क करता त्यावेळी तुम्हाला कळतं काय बाबा ह्या दोन्हीपैकी एक उत्तर आहे, उरलेलं तुम्हाला काय आलं नाही तरी पण तुमची 50% बरोबर येण्याची शक्यता. किती टक्के? 50% उत्तर जे आहे ते बरोबर येण्याची शक्यता आहे. मग इथं मार्किंग केलं. आता एखाद्या विद्यार्थ्याला एवढंच माहिती आहे तो याच्याबद्दल मार्किंग केलं. ठीक आहे, याच्यामुळं काय झालं आणखीन एक ऑप्शन एलिमिनेट झाला बघा. इथं येतं आहे डचं पहिलं, हे काय झालं कन्फर्म झालं. तुम्हाला हे माहित होतं हे कन्फर्म झाला, त्या दोन्हीपैकी एकच असणार आहे. मग काहीतरी विचार करा. आता फॉर एक्झाम्पल रघुराम राजन यांच्या पुस्तकाचं नाव आहे आय डू व्हॉट आय डू. तो व्यक्ती जसा आहे, कधी पण लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीचं पुस्तक जे आहे त्याच्या पर्सनॅलिटीशी संबंधित असतं. गांधींच्या पुस्तकाचं नाव काय? माझे सत्याचे प्रयोग. आयुष्यभर जसं वागतो व्यक्ती तसं त्याचं पुस्तक असतं. ठीक आहे, मला जे करायचं ते मी करणार, आय डू व्हॉट आय डू. मला जे सांगायचं आहे तेच मी सांगणार. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकर इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं असतं, जहाल व्यक्ती असेल तर ते पुस्तकाचं नाव पण जहाल असणार आहे. थोडंसं विचार करा. समजा तुम्हाला हे जर येत नसेल, तुम्हाला एखादा लेखक आणि पुस्तकात जोड्या लावता येत नसेल तर तुम्ही थोडं विचार करू शकता. आता इथं बघा पहिल्या केसमध्ये काय झालं, त्या एका विद्यार्थ्याला हेच माहित होतं याचं उत्तर पहिल्याचं चौथाही माहित होतं, त्यानं असं मार्क केला, त्याची बरोबर येण्याची शक्यता 50%. दुसरा विद्यार्थी असेल आणि त्याला माहिती आहे बा बचं उत्तर काय आहे तिसरं आहे, असं जर त्याला माहित असेल तर त्याने इथं मार्क केला, इथं मार्क केला बचं उत्तर तिसरं हे बरोबर आहे त्याला माहित आहे, असं त्यानं जर मार्क केला इथं, तर बघा त्याला हे उरलेले 2 माहीत असण्याची गरजच नाही आहे. लक्षात ठेवा, हे ऑटोमॅटिकली मॅच होतात. उत्तर जे आहे तो पहिलं मार्क करणार आहे आणि पुढे जाणार आहे. उत्तर जे आहे ते पहिलं मार्क करणार आहे आणि तो काय करणार आहे, पुढे जाणार आहे. कारण या पद्धतीनं हे तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलंय, पहिल्याचं चौथं आणि तिसरं हे 2 मार्क केलं की संपलं. मग इथं मार्किंग करा, हे परत एकदा चेक करा आणि मग काय करा, इथं उत्तरपत्रिकेमध्ये मार्क करायचं. मी सांगितले उत्तरपत्रिकेत मार्क करायचं, उत्तरपत्रिका आहे ते उत्तरपत्रिकेत मार्क करायचं. पण त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं प्रश्नपत्रिकेत इथं मार्किंग करताय ना, तर इथं मार्क करून ठेवायचं. प्रश्नपत्रिकेमध्ये इथं हे उत्तर बरोबर वाटलं तुम्ही इथं मार्क करून घ्यायचं. आणि साधारणपणे आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला 100 प्रश्न सोडवायचे असतात 2 तासामध्ये. तुम्हाला वेळ मुबलक प्रमाणात काय केलेला आहे, आपल्या आयोगानं उपलब्ध करून दिलेला आहे, त्याचा पूर्णपणे वापर करायचा. इथं मार्किंग करायचं आणि ज्यावेळी बबलिंग करत असतात 10, 15, 20 प्रश्न होतात, ओएमआर शीटमध्ये मार्क करत असतात, डार्कन करत असतात, त्यावेळी मग हे 15-20 प्रश्न, हा याचं उत्तर दुसरं आहे मार्क करा, याचं उत्तर पहिलं आहे, असं व्यवस्थित बघा आणि शांत चित्तानं मार्किंग करा. गडबड अजिबात करायचं नाही. वेळ आहे तो वेळ सफिशियंट आहे. ही सोडवायची पद्धत आहे. कोणता आहे, जोड्या जुळवा. म्हणजे हा चौथा प्रकार जो आहे तो चौथा प्रकार. परत एकदा कोणकोणते प्रकार सांगितले, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन माहीत असेल नसेल. दुसरा आहे विधानं सांगितले, योग्य अयोग्य मार्किंग कसं करायचं ते सांगितलं, तसं सोडवायचं. नंतर क्रमाचे प्रश्न, क्रम आहे ते क्रम बघायचं, तुम्हाला कसं सोडवायचं सांगितलं. आणि नंतर शेवटचा प्रश्न जो आहे चौथा प्रकार जो आहे तो जोड्या जुळवा आहे, तो जोड्या जुळवाच्या संदर्भात सांगितलं. हे जीएस पेपर जो आहे ते जीएस पेपरबद्दल सांगितलं.
आता हे जे आहे पेपर कधी पण स्वच्छ नसायला पाहिजे. पेपरमध्ये काय असायला पाहिजे, मार्किंग जे असतात, हे पेपर जो असतो तो मोठा असतो आपला, आणि याच्यामध्ये हे मार्किंग जे आहे बघा, इथं विधान आहे, हे विधानासमोर तुम्हाला कोणतं चुकीचं वाटतं, कोणतं बरोबर वाटतं मार्क करा. आणि ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये समजा 31चं उत्तर तुम्हाला तिसरं वाटलं, तिसरं मार्क करा, 32चं चौथं वाटलं, चौथं मार्क करा. आणि मग वेळ झाल्यानंतर, वेळ थोडं आहे ते वेळ पुढे गेल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, वेळ पुढे गेल्यानंतर तुम्ही मग मार्किंग जे आहे ते मार्किंग करू शकता. कशामध्ये, तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये. ही सोडवायची पद्धत झाली. 2 तासामध्ये 100 प्रश्न आहेत, आरामात खूप व्यवस्थित काय होऊ शकतात, कव्हर होऊ शकतात. ठीक आहे, हा झाला मुद्दा. त्यानंतर पुढं आपण दुसरा पेपर जो आहे, तो दुसरा पेपर कोणता आहे आपला, दुसरा पेपर जो आहे तो सीसॅटचा आहे. आता सीसॅट बद्दल बघू काय करायचं. आता सीसॅटचे जे साधारणपणे 80 प्रश्न आहेत आपल्याला, आणि आपण त्याची विभागणी करताना 4 गोष्टीमध्ये करू शकतो. एक आहे कॉम्प्रेन्शन, नंतर आहे डिसिजन मेकिंग, आणि नंतर मॅथ्स म्हणा, आणि नंतर मेंटल ॲबिलिटी. पण आपल्याला मॅथ्स मेंटल ॲबिलिटी साधारणपणे याचे प्रश्न जे असतात ते जास्त असतात. परत याची जर विभागणी करायची झाली तर कॉम्प्रेन्शनला काय म्हणतो आपण, उतार्याचे प्रश्न जे आहेत उतारे वाचायचे आहेत, आणि उतार्यावरचे काय लिहायचे आहेत आपल्याला, प्रश्न जे आहेत ते प्रश्न काय करायचे आहेत, लिहायचे. मग त्यामध्ये काय असणार, तुम्हाला उतारे मिळणार 12, 13, 14 काय असणार, तुम्हाला उतार असतात. उताराच्या प्रश्नांना काय म्हणतो आपण, कॉम्प्रेन्शन म्हणतो. खूप महत्त्वाचं कॉम्प्रेन्शन स्किल आहे. दुर्दैवानं काय केलेलं आहे, आपल्याला क्वालिफाईंग झालेलं आहे. याची क्वालिटी असेल कॉम्प्रेन्शनमध्ये, याचे प्रश्न 50 प्रश्न पडतात. किती, 50. उताराच्या प्रश्नाचे 50 प्रश्न असतात तुम्हाला. डिसिजन मेकिंगचे साधारणपणे 5 असतात, याचे जे असतात ते दोन्हीचे मिळून 25 प्रश्न असतात. दुर्दैवानं आपल्याला हे जे आहे ते क्वालिफाईंग झालेलं आहे. याच्यावर काय जास्त आपण डिस्कस करणार नाही, तरी कसं सोडवायचं बघू. कारण खरंच स्किल जे आहे, तुम्हाला उतारा वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे, आणि तो समजून घेतल्यानंतर त्याचे प्रश्न सोडवायचे. इथं काय आहे लक्षात घ्या, इथं थोडंसं तुम्हाला इन्फॉर्मेशन ओरिएंटेड हा GS1 पेपर आहे. इन्फॉर्मेशन ओरिएंटेड आहे. GS1 पेपर कसा आहे, GS1 पेपर जो आहे तो इन्फॉर्मेशन ओरिएंटेड आहे. ठीक आहे, आणि हा जो सीसॅट पेपर आहे यामध्ये तुमचं खरंच स्किल करणार आहे, इनबिल्ट क्वालिटी करणार आहे तुमची. आता काय झालंय, क्वालिफाईंग झाले, त्यामुळे याच्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही आहे तरी सुद्धा. आता इथं कॉम्प्रेन्शन सोडवायचं कसं, हा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे मगाशी GS आहे ते GSची चर्चा करतात. GS अर्थात 100 प्रश्न असतात, 2 तासात सोडवायचे. इथं 80 प्रश्न असतात, म्हणजे 2.5 मार्क्सला काय असतो, 1 प्रश्न असतो. तुम्ही कॉम्प्रेन्शन पहिल्यांदा सोडवायला घ्यायचं. बघा मी काय सांगतो, काही लोक सांगतात तुम्हाला डिसिजन मेकिंग आधी घ्या आणि मग नंतर कॉम्प्रेन्शन घ्या. ही पहिली स्ट्रॅटेजी, डिसिजन मेकिंग आधी घ्यायचं, कॉम्प्रेन्शन आधी घ्यायचं. सर्वात शेवटी मॅथ्स मेंटल ॲबिलिटी. सर्वात चांगली स्ट्रॅटेजी काय आहे, मॅथ्स मेंटल ॲबिलिटी शक्यतो शेवटी ठेवलेलं कधीही चांगलं. ठीक आहे, मग सर्वात चांगली स्ट्रॅटेजी काय, मॅथ्स मेंटल ॲबिलिटी काय करणार, तुम्ही शेवटी सोडवायला घेणार. त्याच्या आधी काय सोडवणार आहे, त्याच्या आधी तुम्ही एकतरी हे सोडणार आहे, हे सोडणार आहे. तुम्हाला काही लोक सांगतील तुम्ही डिसिजन मेकिंग आधी सोडवायला घ्या. डिसिजन मेकिंगचा जर विचार केला तुम्ही, डिसिजन मेकिंगचा जर विचार केला, काय होतं सांगतो, डिसिजन मेकिंग आधी सोडवायला घेतलं तर एक जनरली विद्यार्थ्यांचं आम्ही ऑब्झर्वेशन केलेलं आहे, डिसिजन मेकिंग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आधी सोडवायला घेतलेलं आहे त्यांना व्यवस्थित वेळ पुढे हँडल करता आलेला नाही आहे. लक्षात, डिसिजन मेकिंग ज्यांनी आधी सोडवायला घेतलेलं आहे, किंवा मॅथ्स मेंटल ॲबिलिटीचं. आता डिसिजन मेकिंग बद्दल बोलू आपण. मॅथ्स मेंटल ॲबिलिटी शक्यतो शेवटी घ्या. सर्वात चांगली स्ट्रॅटेजी काय असणार आहे, मॅथ्स मेंटल ॲबिलिटी जी आहे ते आपण काय करणार, नंतर सोडवायला घेणार. सर्वात चांगली स्ट्रॅटेजी. काही लोक असं करतात, 1 तासामध्ये हे सोडवा, 1 तासामध्ये हे सोडवा, अशी विभागणी करतात. म्हणजे मॅथ्स मेंटल ॲबिलिटीचे हे जे प्रश्न आहेत त्याला 1 तास आणि याला काय करा 1 तास द्या, अशी काही लोकांची स्ट्रॅटेजी असते. मी काय सांगतो ते ऐका. पहिल्यांदा सर्वप्रथम मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे, आता गेली अर्धा वर्ष झालं ऑब्झर्वेशन बघत आहे मी, तर त्यामध्ये तुम्हाला असं दिसलेलं आहे, जे विद्यार्थी डिसिजन मेकिंग आधी घेतात त्यांना फायदा झालेला आहे. नाही असं नाही. प्रॉब्लेम काय होतो डिसिजन मेकिंग आधी सोडवायचा, डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात ते मोठे असतात, वेळ खाऊ असतात. यामध्ये एक तर तुम्हाला 0 मार्क जे आहे ते 0 मार्क पडणार नाही. शक्यता खूप कमी आहे डिसिजन मेकिंगची, 0 मार्क पडण्याची शक्यता जी आहे ते खूप कमी आहे. थोडंसं विचार केला की तुम्हाला यातलं काय लॉजिकली तुम्हाला काय करता येणार आहे, सॉल्व जे आहे ते सॉल्व करता येणार आहे, थोडं जरी डोक्यानं विचार केला तर. ठीक आहे, याच्यापेक्षा डिसिजन मेकिंग समजा आधी घेतलं तर प्रॉब्लेम काय होते, हे 5 प्रश्न असतात आणि पूर्ण त्याचं काय असतं, हाफ पेज जे आहे ते हाफ पेज असतं. आणि विद्यार्थी काय करतात, डिसिजन मेकिंग सोडवताना आपण खूप व्यवस्थित डिसिजन घेऊया, 2.5 पैकी 2.5 घेऊया, कमीत कमी 1.5 तरी घेऊया, काहीतरी घेऊया असं म्हणून काय करतात, खूप व्यवस्थित वाचतात. इथं बघा मी डिसिजन मेकिंगचा प्रश्न, इथं मार्किंग कसं आहे, हे मार्किंग आहे, महत्त्वाच्या गोष्टीवर मार्किंग आहे. आणि नंतर तुम्हाला काय बरोबर वाटतं आहे. आता इथं कधी कधी आपण डिसिजन जे आहे आपल्याला 2 डिसिजन बरोबर वाटतं, मग दोन्हीला मार्किंग करून घ्या आणि त्यातलं जास्त जवळचं कोणतं आहे त्याला काय करा, बबल करा, असं देखील होऊ शकतं. डिसिजन मेकिंग जे आहे ते आधी घेतलं तर प्रॉब्लेम काय होतं, 5 प्रश्नांना आपण जास्त वेळ देतो.
जर समजा एखादा व्यक्ती विद्यार्थी तुम्हाला सांगितलं की डिसिजन मेकिंग आधी केलं तर चांगलं तरी चालेल, पण हा डिसिजन मेकिंग प्रश्न जो आहे तो 5 प्रश्न म्हणजे साधारणपणे 10 मिनिटांमध्ये 5 प्रश्न सोडवायला पाहिजे. किती मिनिटांमध्ये? 10 मिनिटांमध्ये. त्याच्याऐवजी सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी म्हणजे काय? कॉम्प्रिहेन्शन सर्वात पहिल्यांदा घ्यायचं. सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी काय? कॉम्प्रिहेन्शन. यात पण 2 गोष्टी आहेत. कॉम्प्रिहेन्शनमध्ये इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन देखील असतं तुम्हाला आणि आपलं मराठी लँग्वेजमध्ये आपल्या ओन लँग्वेजमध्ये सोडवायचं असतं. हे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे 3 असतील, 5 प्रश्न काय असेल ते. पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्ही काय सोडवा? कॉम्प्रिहेन्शन सोडवा. हे या आपल्या भाषेतलं सोडवा. आपल्या भाषेतलं म्हणजे मराठीतलं कॉम्प्रिहेन्शन. इंग्लिश मिडियमचे असेल तर ते इंग्लिश सोडवतील अर्थातच, काही विषय नाही. आणि त्यांनी इंग्लिश भाषेतलं कॉम्प्रिहेन्शन इंग्लिशमध्ये सोडवणार आहेत, पण इंग्लिश मिडियमचे सगळे इंग्लिशमध्ये सोडवतील, काही अडचण नाही. पहिल्यांदा काय करा? कॉम्प्रिहेन्शन जे आहे उतार्यावरचे प्रश्न ते सगळे सोडून घ्या. वेळ लावून फास्ट सोडून घ्या. फ्लो आणा. त्या जास्त अडकत बसायचं नाही. पहिल्यांदा काय सोडवायचं आहे? कॉम्प्रिहेन्शन सोडवायचं आहे. सर्वात पहिल्यांदा कॉम्प्रिहेन्शन सोडवायचं. कॉम्प्रिहेन्शन सोडवायला घेतल्यानंतर सर्वात पहिला मुद्दा कॉम्प्रिहेन्शन कसं सोडवायचं याच्याबद्दल आपली चर्चा होणार आहे. ज्यावेळी तुम्ही हे कॉम्प्रिहेन्शन वाचता, उतारा जो आहे तो उतारा वाचता, ते उतारा वाचल्यानंतर तुम्हाला समजा हा उतारा आहे, हा पूर्ण काय उतारा आहे, हा उतारा वाचताना तुम्ही काय करायचे आहेत? मगाशी सांगितलं तसं जीएसच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट जे कीवर्ड्स आहेत त्यांना मार्किंग करायचे आहेत. उतार्यावरचे प्रश्न आधी सोडवायला घ्यायचे. पहिला मुद्दा काय करणार आहे? उतार्यावरचे प्रश्न सोडवताना कीवर्ड्स जे आहे ते कीवर्ड्सना काय करायचं आहे? मार्किंग करायचं आहे. त्यानंतर दुसरं, आता कधी कधी काय असतं, हे जे वाचत असतं ह्यामध्ये 2 वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या असतात किंवा 3 संकल्पना एकत्र मांडलेल्या असतात, 3 विचार मांडलेले असतात. मग काय करायचं? समजा तुम्हाला एखादा विचार वाचताना ज्यावेळी संपला तर तुम्ही काय करा? त्याला कंस टाका. कंस टाकायची पद्धत असते. दुसरा विचार सुरू होतो तिथं टाका, असं कंस टाका. असं काय करायचं? याच्यावर काय करायचे? कंस टाकून घ्यायचे. कंस टाकून घ्यायचे म्हणजे इथं समजा इथून इथंपर्यंत तुम्हाला एक वाटलं, इथं काहीतरी बदल वाटला तर तुम्ही काय करा? इथून इथंपर्यंत असं काय करा? कंस टाका. म्हणजे तुम्हाला कीवर्ड्स आणि ह्या कंसांचा वापर करून, त्याचे आपण कंस टाकून ब्रॅकेट्स टाकतो, त्या ब्रॅकेट्सचा वापर करून आन्सर जे आहे त्या आन्सरवरून काय करतं? प्रश्नाकडे जाता येतं. हा झाला एक मुद्दा. त्यानंतर मग हे मार्किंग करून घेतलं तुम्ही, छान शांत चित्तानं उतारा वाचला, त्याच्यावर कीवर्ड्स आणि काय केला? ब्रॅकेट्स टाकून घेतलं. ब्रॅकेट्स टाकून घेतल्यानंतर पुढं काय करायचं? मग उत्तराकडे जायचं. ठीक आहे, उत्तराकडे जायचं आणि तुमचे जे उत्तर आहेत 1, 2, 3, 4 काय असतील ते प्रश्न आहेत ते प्रश्न वाचत जाणार आहे तुम्ही. ठीक आहे, प्रश्न आहेत ते प्रश्न आणि याचे उत्तर काय असतील ते प्रश्न वाचायचं आणि प्रश्नपत्रिकेमध्येच पुन्हा एकदा काय करायचं? मार्किंग करायचं. तुम्हाला वाटलं समजा एखादं उत्तर जे आहे ते 4 क्रमांकाचं आहे, तुम्ही 4 क्रमांकाचं मार्किंग करून टाका. ज्यावेळी तुम्ही उतार्यावरचा प्रश्न आहे तो उतार्यावरचा पहिला प्रश्न वाचता, हा प्रश्न इथं वाचला, कीवर्ड्सला मार्किंग केला, उतारा परत एकदा काय करायचं? डोळ्याखालून घालायचं आणि मग तुम्ही काय करायचं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते द्यायचं. तसंच दुसरा प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? देणार आहे. समजा 5 प्रश्न आहेत, 5ही प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते प्रश्नपत्रिकेमध्ये मार्क करून घ्यायचे. प्रश्नपत्रिकेमध्ये का? परत एकदा प्रश्न सर्वात महत्त्वाचं. कधी कधी काय होतं, आपण ज्यावेळी उतारा वाचतो ते उतारा ज्यावेळी वाचतो आपण ते उतारा वाचल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपण आधी एखादा प्रश्न सोडवलेला चुकीचा आहे. अंडरस्टँडिंग दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रश्नाला देखील होऊ शकतं. कारण शेवटी 5-6 प्रश्न किंवा 3-4 किती प्रश्न असतील ते सगळे कशावरचे असणार? उतार्यावरचे असणार. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा सीसॅटचा पेपर सोडवताना, कॉम्प्रिहेन्शन सोडवताना प्रश्न वाचायचे. उतारा वाचून घ्यायचा पहिल्यांदा उतारा वाचायचं. काही लोक तुम्हाला सांगतात प्रश्न वाचा आणि मग उतार्याकडे जावा. नाही, काय प्रॉब्लेम होतोय? ज्यावेळी तुम्ही प्रश्न वाचताना उतार्याकडे जाता त्यावेळी तुम्ही आधी माइंडसेट ठेवतात, हां हे शोधायचं आपल्याला, आणि ते शोधत जातात. प्रॉब्लेम काय होते? तेच एखादी गोष्ट 2 ठिकाणी पण आलेली असते, वेगवेगळे काय सांगितले असतात अँगलनं आलेले असते. असं देखील होऊ शकतं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. म्हणून असं कधीच करायचं नाही. हे कधी आहे तुम्हाला ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, स्टाफ सिलेक्शनचे एक्झाम असतात किंवा इतर कुठलेही एक्झाम असतात, त्यामुळे सांगतात पहिल्यांदा प्रश्न वाचा आणि मग जावा. स्कॉलरशिपचे एक्झाम प्रश्न वाचा आणि मग उतार्याकडे जावा. असं जायचं नाही. तुम्ही अधिकारी होणार आहे. अंडरस्टँड द फर्स्ट कॉम्प्रिहेन्शन. पहिल्यांदा उतारा समजून घ्या, उतार्यामध्ये मार्किंग करा कीवर्ड्सला, उतार्यामध्ये ब्रॅकेट्स टाका आणि मग प्रश्न वाचायचा. पहिला प्रश्न वाचायचा. ज्यावेळी पहिला प्रश्न वाचता आणि तुम्हाला उत्तर त्याचं शोधण्यासाठी परत एकदा उतार्यामध्ये जायचं. दुसरा प्रश्न वाचला त्या उतार्यावरचा, परत एकदा उतार्यामध्ये जायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. आणि ज्यावेळी तुमचा संपूर्ण उतार्यावरचे 5-6 प्रश्न असतील ते मार्किंग प्रश्न पुस्तिकेमध्ये होतील, प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळी मार्किंग सगळे होतील, ठीक आहे, त्यावेळी मग दुसरा उतारा घ्यायचा.
का सांगतोय तुम्हाला, डायरेक्ट तुम्ही OMR शीटवर जायचं नाही. का? कारण कधी कधी आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतो आणि आपल्याला तिसरं किंवा चौथं प्रश्न वाचून ज्यावेळी आपण उत्तर उतार्यामध्ये शोधत असतो त्यावेळी आपल्याला कळतं की आपलं पहिलं किंवा दुसरं उत्तर काय झालं, चुकलेलं आहे. सर्वात बेसिक नियम, उतारा वाचायचा, मार्किंग करायचं, प्रश्न वाचायचा, परत उतार्यात जायचं, दुसरा प्रश्न वाचायचा, परत उतार्यात जायचा, असे सगळे प्रश्न त्या उतार्यावरचे संपवायचे आणि मग पुढचा उतारा घ्यायचा. जोपर्यंत तुमचे सगळे उतार्यावरचे प्रश्न पुस्तिकेमध्ये मार्क होत नाही तोपर्यंत OMR शीटवर अजिबात मार्किंग करायचं नाही. ही सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, समजून घ्या. पेपर जर अवघड पडला, ठीक आहे, तुम्हाला कमी मार्क पाडायचे काय अडचण नाही, खूप कमी क्वालिफाईंग आहे. पेपर अवघड पडला, खूप अवघड कॉम्पिटिशन पडलं तर काय होऊ शकतं, अवघड होऊ शकतं. 2013-2014च्या उतारे जे आहे ते उतारे बघा. ठीक आहे, पहिला नियम सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं, कॉम्प्रिहेन्शन पहिल्यांदा सोडवायला घ्या. त्यातलं तुमचं लँग्वेज, तुम्ही ज्या भाषेतनं सोडवणार आहे म्हणजे मराठी, आपलं रेग्युलर जे आहेत कॉम्प्रिहेन्शन ते पहिल्यांदा सोडून घ्या. ते सोडवताना पहिल्यांदा वाचायचा उतारा, कीवर्ड्स मार्क करायचं, ब्रॅकेट्स टाकायचे संकल्पना, मग सगळे प्रश्न त्याचे सोडवायचे. प्रत्येक प्रश्न सोडवताना उतार्यात जायचं आणि प्रश्नपत्रिकेत मार्क करायचं. सोपं आहे, एवढं झालं. कॉम्प्रिहेन्शन सोडून झाल्यामुळे डिसिजन मेकिंगकडे जायचं, कारण तोपर्यंत आपल्याला फ्लो आलेला असतो. काय आलेला असतो, फ्लो आलेला असतो. पहिल्यांदा डिसिजन मेकिंगला प्रॉब्लेम काय होतो, विद्यार्थी 10-15 मिनिटं काय तर डिसिजन मेकिंगमध्ये घालवतात. मी हे जे आता तुम्हाला सगळं जे नियोजन सांगत आहे ते जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत 2016च्या आधीच्या, 2013, 2014, 2015 आणि 2016, त्या अवघड पेपर असायचे, उतारे सुद्धा अवघड असायचे. आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगत आहे अलीकडे पेपर खूपच सोपे पडलेले आहेत, खूप म्हणजे खूपच सोपे पडत आहेत. तुम्ही पण अवघड पडलं तर काय करायचं. त्यामुळे स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची आहे, नियोजन खूप महत्त्वाचं आहे. वर्स्टसाठी तयार राहायचं आहे आपल्याला, एकदम वाईट गोष्टीसाठी आपण तयार राहायचं आहे. म्हणून सांगतोय पहिल्यांदा हे सोडा कॉम्प्रिहेन्शन, ठीक आहे, रेग्युलर कॉम्प्रिहेन्शन सोडा, इंग्लिश जमत नसेल इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन मागे ठेवा आणि मग कशावर, डिसिजन मेकिंगकडे जावा. डिसिजन मेकिंगकडे गेल्यानंतर घड्याळाकडे लक्ष ठेवायचं काय, डिसिजन मेकिंगकडे गेल्यानंतर घड्याळ जो आहे त्या घड्याळाकडे कायम काय करायचं, एक डोळा घड्याळावर ठेवायचा आहे. कारण काय प्रॉब्लेम आहे, डिसिजन मेकिंग ही अशी गोष्ट आहे, जो आहे ना व्यक्ती, ते तुमचं व्यक्तिमत्व, क्वालिटी तुमची आहे ते दिसते डिसिजन मेकिंगमध्ये. काही जरी केला ते 5 प्रश्न काय व्हायचं तेच डिसिजन घेणार आहे. बरोबर डिसिजन मेकिंग सोडवा, तिथं वेळ वाया घालू नका. डिसिजन मेकिंग झाल्यानंतर मग आयदर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन ऑर मॅथ्स मेंटल एबिलिटीकडे काय जाणार आहे, तुम्ही जाणार आहे. ठीक आहे, समजाले, स्ट्रॅटेजीज कळाली. आता आपण मॅथ्स मेंटल एबिलिटी घेतलं सोडवायला. आता मॅथ्स मेंटल एबिलिटी सोडवायला घेतल्यानंतर यात 2-3 गोष्टी आहेत. समजा पेपर सोडवायला चालू केला आणि तुमचा 51 क्रमांकाचा प्रश्न जो आहे तो मॅथ्स मेंटल एबिलिटीचा असणार आहे. प्रत्येक प्रश्न सोडवताना त्याला पहिल्यांदा विचार करा, सुटत नसेल तर, एखादा प्रश्न मॅथ्स मेंटल एबिलिटी सुटत नसेल तर तुम्ही काय करणार आहे, इथं मगाशी सांगितलं तुम्हाला, मार्क करायचा तो प्रश्न, नंतर सोडवण्यासाठी ठेवायचा. समजा तुम्हाला 52 क्रमांकाचा प्रश्न सुटत नाही, मार्क करा, पुढे जावा. 53चं पण सुटलं नाही, मार्क करा, पुढे जावा. 55 क्रमांक तरी येईल, 55 क्रमांकाचं तरी येईल, 56 येईल, कुठलं ते सोडवायचं. पहिल्यांदा गणित आणि बुद्धिमत्ता सोडवताना बेसिक नियम, काय बेसिक नियम आहे, पहिल्यांदा पूर्ण प्रश्न समजून घ्यायचं. तुम्हाला पहिला नियम सांगितलेला, सुरुवात केली, पूर्ण प्रश्न सोडून घेतल्याशिवाय तुम्हाला उत्तर तुमची बरोबर येणार नाही. प्रश्न समजून घ्या. ज्यावेळी तुम्हाला प्रश्न पूर्ण व्यवस्थित समजतो, ज्यावेळी प्रश्न जो आहे तुम्हाला पूर्ण काय करतो, व्यवस्थित समजतो, त्यावेळी मग उत्तर सोडवा. 30-40 सेकंद द्या त्याला. 30-40 सेकंदमध्ये सुटत नाही असं वाटलं तर परत त्याला मार्क करा, पुढचा क्वेश्चन जो आहे तो घ्या. असं करत शेवटपर्यंत जायचं आहे. का सांगतो तुम्हाला, कधी कधी काय असतो, शेवटचा प्रश्न जो असतो तो खूप सोपा असतो. शेवटचे 4 ते 5 प्रश्न जे असतात ते खूप सोपे असतात. त्यामुळं पूर्ण हे मॅथ्स मेंटल ॲबिलिटी सोडवताना समजा 51 पासून 75 पर्यंत मॅथ्स मेंटल ॲबिलिटी असेल, सगळ्या प्रश्नामधून तुम्ही गो थ्रू करायचं, सगळ्या प्रश्नातून जायचं आहे. 51 to 70 सगळी प्रश्न आहेत ते बघायचे आणि जे जमत नाही त्याला मार्क करून ठेवायचं आहे. काय होतं, कधी कधी 74-75 प्रश्न सोपा असतो, शेवटचा 73 प्रश्न 72 प्रश्न सोपा असतो आणि आपण आधी वेळ घालवतो आणि नंतर आपल्याला असं जाणवतो की अरे बापरे, आपल्या हातून चूक झाली, मिस्टेक झाली. आणि मग म्हणून एकदा प्रश्न जर सुटला नाही, जास्त वेळ न घालवता पुढचा घ्यायचा, मार्क करून ठेवायचा, असं करत पुढे जायचं. दुसरी गोष्ट, कधी कधी काय असतात, प्रश्न जे असतात ते पूर्ण एक पेज भरून असतात. म्हणजे अलीकडं प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या खूप सोप्या आहेत, त्या निघालेल्या आहेत. अलीकडं सीसॅटचा पेपर जो आहे तो खूप पूर्वी कट ऑफ जे आहे 2012चा 2013चा एकूण दोघांचा मिळून ज्यावेळी कट ऑफ लागायचा बघा तुम्ही, सॉरी 2012ला नव्हतं, 2013 2014 नंतरचे कट ऑफ बघा. 2012 पर्यंत काय 150चा प्रश्नांचा होता, काय विषय नव्हता. 2013 ज्यावेळी सीसॅट सुरू झालं त्या सीसॅट पासून बघा, तर 2013 सीसॅट पासून बघितला तर कट ऑफ किती लागायचं बघा तुम्ही.
कट ऑफ जो आहे तो पूर्वी 170 लागायचा, 178 लागायचा, एका वर्षी तर 140 लागलेला, पूर्ण दोघांचा मिळून कट ऑफ लागलेला. ठीक आहे, कधी 200 क्रॉस शक्यतो करत नव्हता. यूपीएससीचा आहे तो यूपीएससीचा ज्यावेळी दोन्ही मिळून कट ऑफ लागायचा 205 210च्या दरम्यान लागायचा. पण ज्यावेळी पेपर याच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं सीसॅट पेपरच्या विरुद्ध, लगेच काही लोक असतात, काही ते फोर्सेस असतात, ते विद्यार्थ्यांच्यावर काम करत असतात. ठीक आहे, असे विद्यार्थी आहेत ज्यांना हे कॉम्प्रेन्शन उतारावरचं कळत नाही. ते म्हणतात हे इंजिनिअरिंगच्या लोकांना सोपं आहे वगैरे, असं काय तर त्यांच्या भ्रामक कथा असतात. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणजे काय खूप हुशार आहे असं काय नाही हे लक्षात येईल. आता सगळीकडे इंजिनियर्स भेटतील तुम्हाला, कोण भेटणार नाही. मग असं करून ते आंदोलन वगैरे केले. पण आंदोलन होऊन ज्यावेळी हा क्वालिफाईंग व्हायच्या आधी, ज्यावेळी 2016च्या पर्यंतच्या प्रश्नपत्रिका बघता तुम्ही, 2013, 14, 15, 16 प्रश्नपत्रिका बघता, त्यावेळी तुम्हाला जाणवेल कट ऑफ आहे तो कमी लागायचा. नंतर मग आंदोलन सुरू झाल्यानंतर हे पेपर खूप सोपा काढायला चालू केले. 170 कट ऑफ लागायचा, नंतर 240, 248, 200 पर्यंत कट ऑफ गेला. लक्षात ठेवा, याचा अर्थ काय, पेपर खूपच सोपा काढायला चालू केलेले आहेत. आणि आता तरी काय केले, आंदोलनाला यश आले आणि काय करून टाकले, याला आंदोलनाच्या यशामुळं याला काय करून टाकले, क्वालिफाईंग करून टाकले. आणि काही लोक खुश आहेत, बाबा आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने केलं. MPSC त्यांच्या पुढे जाऊन विचार करते, त्यांनी बरं ठीक आहे हे घ्या, तुम्ही काय करा, रिटर्न एक्झाम द्या. आता तुम्हाला हे जमत नाही, इथं विचार करता येत नाही, तुम्ही काय करा, लेखी परीक्षेला तयार व्हा. आंदोलन करणारे सगळे आहेत ते गेले, आता तुमच्यासाठी काय आहे, पुढं लेखी परीक्षा आहे. कारण MPSCला चांगले अधिकारी घडवायचे आहेत, त्यामुळे त्यांनी व्यवस्था आपली बदलली. शेवटी त्यांना कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. ठीक आहे, लेखी परीक्षा आहे. UPSC पॅटर्न पाहिजे होता ना, कारण आंदोलन तुम्ही करतो त्यावेळी काय म्हणत होता की GS जे आहे ते GS UPSC सारखं पाहिजे, CSAT UPSC सारखं क्वालिफाईंग पाहिजे. तिथं कारणं वेगळी आहेत क्वालिफाईंग करण्यासाठी. सगळ्या देशातनं 22 भाषा त्या 22 भाषेमधून प्रश्नोत्तरे काढू शकत नाही, म्हणून त्यांनी काय करून टाकले, CSAT क्वालिफाईंग करून टाकले. ठीक आहे, मग MPSC वाले काय म्हटले, बाबा विद्यार्थी आपले नाही, आम्हाला पण UPSC पॅटर्न पाहिजे. ठीक आहे, UPSC पॅटर्न पाहिजे ना बाळा, घे हे UPSC पॅटर्न घे, हे क्वालिफाईंग करतो आणि लेखी परीक्षा जाऊन तू बाळा काय कर, तू लेखी परीक्षा लिही, असं त्यांनी दिले. कोण ऑब्जेक्शन घेणार काही, तर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. ठीक आहे, हा जो निर्णय होता तो खूपच चांगला घेतलेला आहे MPSCनं लेखी परीक्षेचा, कारण हा प्रश्न खूप चांगले पेपर होता. खूप लॉजिक लागायचं, क्वालिटी विद्यार्थ्याचा कस जो आहे तो इथं कळायचा. आता क्वालिफाईंग करून टाकले, पेपर जरा अवघड काढला तर मी सांगितली स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. काय करायचं आहे तर सर्वात पहिला कॉम्प्रेन्शन सोडवायचं आहे आपल्या भाषेतलं, त्यानंतर काय करायचं आहे, डिसिजन मेकिंग करायचं आहे. मग आयदर इंग्लिश कॉम्प्रेन्शन घ्यायचं किंवा मॅथ्स मेंटल एबिलिटी घ्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नात गो थ्रू करायचं आहे. 30, 40, 50, 1 मिनिटाच्या वर तर अजिबात त्या प्रश्नाला द्यायचं नाही. कधी कधी काय होतं, आपण जेव्हा प्रश्न सोडवत असतो ना त्यावेळी आपण काय होतं, आपलं इगो आहे तो येतो आडवा, मला हे सुटतंच, मला हे माहीत आहे, माझं हे जे गणित आहे किंवा हे जे माझं रिझनिंग आहे ते खूप चांगलं आहे, मी सोडवणार असं म्हणून तिथं अडकतो. त्यामुळं काय होतं, पुढचे जे तुमचे हातचे सोपे प्रश्न आहेत ते निघून जातात. एका प्रश्नाची किंमत इथं 2.5 मार्क्सची आहे. किती मार्क्सची, 2.5 मार्क्सची. असू दे, क्वालिफाईंग जरी असलं तरी तुम्ही तसं विचार करा आणि त्या पद्धतीने पेपर जो आहे तो सोडवायचा आहे. आणखीन एक, समजा एखादा प्रश्न बघितला, पूर्वी काय व्हायचे, एक प्रश्न पूर्ण पेज भरून असायचं. म्हणजे एखादा प्रश्न जो असतो तो काय असतो, पूर्ण पेज जे आहे ते पूर्ण पेज, हा पूर्ण पेज बघितला तर पूर्ण काय असायचं, ते पूर्ण पेज भरून. जर रिझनिंगचा प्रश्न असेल तर थोडंसं तो बाजूला ठेवा आणि मग पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला वेळ जर लागणार असेल, कारण शेवटी टाईम जे आहे ते टाईम काय होत असतं, काउंट होत असतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही CSATचा पेपर सोडवायचा आहे. हे तुमचा अप्रोच असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये गेल्यानंतर नियोजन असणार आहे. आणि तुमचं GSचे पेपर आहे ते GSचे पेपर सोडवताना कोणती प्रोसेस आपण वापरणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि तिथं 4 प्रकारचे प्रश्न कोणते असणार आहेत आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे, थोडक्यात मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दुसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे पेपर आहे ते पेपरला जाताना मधला ब्रेक असतो, त्या मधल्या ब्रेकमध्ये काही जास्त तेलकट वगैरे घ्यायचं नाही. ठीक आहे, त्यानंतर पहिला जो पेपर असतो, पहिल्या पेपरवर गेल्यानंतर थोडंसं मॉबपेक्षा थोडंसं लांब राहिलेलं जास्त चांगलं. कारण काय होतं, तर मॉबमध्ये गेल्यानंतर मॉबमधले विद्यार्थी असतात, ज्याचा अभ्यास कमी आहे तो जास्त काय करत असतो, दिखावा करत असतो. आणि त्या विद्यार्थ्यांना बघितल्यानं कोणतरी विचारतं, मधूनच विचारतं, अरे एन्शंट केलास का, एन्शंटमधला तुला हा व्यक्ती माहीत आहे का, मेडिओलमधला हा व्यक्ती माहीत आहे काय. कोणतरी जॉग्राफीचा एक विद्यार्थी असतो, तो म्हणतो अरे त्या ॲल्स पर्वतरांगामध्ये काय माहीत आहे काय, युरोपमधलं हे गोष्ट माहीत आहे काय. ज्या आपण कधीच आयुष्यात वाचलेल्या नाही आहेत अशा गोष्टी काही लोक चर्चा करत असतात, तिथंच आपण कच खातो. त्यामुळं कधीही लक्षात घ्या, पेपरला गेल्यानंतर तिथं पेपरच्या सकाळी म्हणतो मी, पेपरला गेल्यानंतर तिथं अजिबात काही कुणाशी काय करायची नाही आहे, चर्चा करायची नाही आहे. कोणतरी चर्चा करत असेल तर ते ऐकत बसायचं नाही आहे. काय होतं, बरोबर आपल्याला जे येत नसतं तेच लोक तीच काय करत असतात, चर्चा करत असतात.
आणि दुसरी गोष्ट, लोक आहेत तर त्या लोकांच्या पर्सनॅलिटीवर किंवा त्यांच्या कॉन्फिडन्सवर त्यांना ओळखायचं नाही आहे. कारण सर्वात महत्त्वाचं, काही लोकांना काही येत नसतं पण त्यांच्याकडे कॉन्फिडन्स असतं. काही येत नाही पण त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणूया, पण त्याला काय वाटतं असं आपल्याला सगळं येते आणि तो तसं बोलत असतो. तसं त्याला बघितल्यावर जो प्रामाणिक, ठीक आहे, एका काय म्हणायचं, गरीब किंवा मागच्या याच्यातून आलेला विद्यार्थी जो आहे, गरीब परिस्थितीतून आलेला विद्यार्थी जो आहे, तो घाबरतो. हा विद्यार्थी याचा अभ्यास चांगला झाला आहे, हा विद्यार्थी आहे इंग्लिशमध्ये बोलत आहे, ह्या विद्यार्थ्याला काही इंग्लिश शब्द माहीत आहेत, असं काहीतरी त्याची संकल्पना होते. ठीक आहे, असं काय नाही आहे. कोणतरी चांगले कपडे घालून आलं, कोणतरी चांगल्याला येतंय म्हणून असं दाखवलं, कोणतरी कारमधून आलं, याचा काही संबंध नाही. सगळ्यांना पेपर एकसारखाच असणार आहे. त्यामुळं घाबरायचं नाही. विशेषतः मराठी मीडियमचे विद्यार्थी असं घाबरतात. इंग्लिश मीडियमच्या मुलांना बघितल्यानंतर त्यांनी पण घाबरायचं नाही. त्यांना फक्त इंग्लिश येतं. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी मराठीमध्ये आयोगाने दिलेल्या आहेत. त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे. सर्वात महत्त्वाचं, तिथं चर्चा जी असते त्या चर्चेमध्ये भाग घ्यायचा नाही आहे. पेपरच जायचं आहे आणि पेपरला आज सोडल्यानंतर गडबड करायची नाही. ठीक आहे, पेपर 5 मिनिटं उशिरा जावा, काही अडचण नाही. तुम्हाला टायमिंग जे असतं ते टायमिंग अर्धा 1 तास आधी सोडतात. 10-15 मिनिटं उशिरा जावा. 1 तास पैकी 40-45 मिनिटं तुम्हाला वर्गामध्ये जाऊन बसायला लागेल. वर्गामध्ये जाऊन बसा. फक्त एक काम करायचं, त्या दिवशी कोणाबरोबरही काहीही चर्चा करू नका. शांत चित्तानं सगळा पेपर जो आहे तो देऊन या. हा VMN स्टडी ग्रुपमार्फत सर्व आपल्या विद्यार्थ्यांना, चॅनल सबस्क्रायबरना, तसंच इतर विद्यार्थ्यांना देखील तुमच्या परीक्षेसाठी काय आहेत, बेस्ट ऑफ लक लक्षात घ्या. खूप चांगल्या पद्धतीनं पेपर द्या. चांगल्या पद्धतीनं पेपर देऊन पुढच्या तयारीला लागा. यशस्वी व्हा. धन्यवाद.